आहे म्हणजे प्रपंच कमी झालेला आहे, त्यामुळं आता नामात गोडी लागायला लागलेली आहे. जे ऋषिकेशला त्यांना इतर काहीच काम नव्हतं, रोज गंगा स्नान आणि नामस्मरण सतत. माधुकरी किंवा त्या आश्रमामध्ये जे काय मिळेल ते खायचं आणि नामस्मरण, असं असून गोडी लागायला वेळ लागला. तुम्ही आम्ही मंडळी रोजच्या प्रपंचाची 1000 कामं, रोजचं रात्री झोपतानाच विचार, सकाळी रानात जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अमकं करायचं आहे, आणि कुठं गावाला जायचं आहे, मुलीच्या लग्नात बघायचं चाललं आहे, मुलाच्या लग्नात बघायचं चाललं आहे, घर बांधायचं आहे, शेतामध्ये भांगलण करायचे. किती प्रकारचे अनंत विचार प्रापंचिक माणसाच्या डोक्यात असतात. हे मी परत सांगतो, कोणीही त्यातनं वेगळं नाही. हे तर सगळ्या हातवर करा, सगळे त्यात आहेत का नाही विचारात. तर काय होतं, हे विचार सतत राहिल्यामुळं नामामध्ये गोडी याला फार वेळ लागणार आहे. तुम्हाला सांगतो, येणार नाही ना. कसं काय करणार. भगवंताला ज्या वेळेला असं वाटेल की हा फक्त मी हवा आहे म्हणून जप करतोय, तेव्हा तो प्रकट होण्याची शक्यता आहे. याची आठवण मी पूर्वी सांगितली होती, परत एकदा सांगतो. हा पांडुरंग जो आहे पंढरपूरला, त्या पांडुरंग रुक्मिणी आणि त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला. रुक्मिणी पांडुरंगांना काय म्हणाली की देवा, तुम्ही युगे 28 विठेवरी उभा, असं म्हणतो ना आपण आरतीमध्ये. तर देवा तुम्ही कटेवर हात सतत ठेवलेले आहेत म्हणे. पांडुरंग असे बसलेले आहेत ना, उभे राहिले आहेत असे विठेवरती. तर देवा तुम्ही कटेवरचा कधीच मी हात काढलेला बघितलं नाही म्हणे तुम्हाला. बघा, वास्तविक पाहता तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला कोण नमस्कार करतं तेव्हा काय करता, तुम्ही हात असा करता का नाही, आशीर्वादपर. तर देवा मी असं पाहिलंय, रुक्मिणी म्हणाली की तुमच्या कटेवरचा हात तुम्ही हात कधी काढलेला मी पाहिलं नाही. तेव्हा पांडुरंग हसले आणि तिला काय म्हणाले, रुक्मिणी अगं तुला कसं दिसणार, तू तर दूर होतीस म्हणले. रुक्मिणी मंदिर बाजूला आहे ना जरा. तर ते म्हणाले तुम्ही कटेवरचा हात का काढत नाही, हे जर तुला पाहायचं असेल तर उद्याच्या दिवस तुला परवानगी देतो, माझ्या शेजारी येऊन उभी राहा. एकच दिवस परवानगी दिली होती पांडुरंगाने. रुक्मिणी शेजारी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन उभी राहिली सूर्योदय झाल्यावर. तर लोकांची गर्दी, आता पांडुरंग किती गर्दी पंढरपूरला तुम्हाला माहिती आहे, खूप गर्दी असते. दर्शनाला पहिला मनुष्य आला, पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं. देवा घर बांधायचं चाललं आहे, पण तितकंसं काम वेगात नाही आहे, पैसे कमी पडत आहेत, तेव्हा जरा काहीतरी व्यवस्था होऊन घर बांधलं जाऊ दे. नमस्कार केला, निघून गेला. दुसरा मनुष्य आला, म्हैस म्हणे गाभण राहत नाही आहे, त्यामुळं घरात दूध दुभतं कमी आहे म्हणाले, तशीच आहे म्हणाले. तेव्हा म्हणे म्हशीला मी काय हे होऊ दे, रिडकू होऊ दे आणि आम्हाला घरात दूध दुभतं होऊ दे. तिसरा मनुष्य आला, तो म्हणला मुलीचं लग्न बघायचं चाललं आहे, बरेच दिवस चालले, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, मुलीचं लग्न ठरत नाही आहे. चौथा मनुष्य आला, म्हणे शेतामध्ये तितकंसं पीक चांगलं येत नाही आहे, काय करावं देवा, धान्य पुरत नाही घरामध्ये. 5वा मनुष्य आला, तो म्हणला घरातली माणसं सारखी आजारी पडत आहेत, काय करायचं, दवाखाना खूप झालेला आहे. 6वा मनुष्य आला. असे अनेक प्रकारचे प्रपंचिक प्रॉब्लेम त्यांनी पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर सांगितले पांडुरंगाला. दुपारचे 12 वाजता वाजल्यानंतर रुक्मिणीला असं बघितलं रुक्मिणीकडं आणि म्हणजे का गं म्हणे, यांनी नमस्कार केल्यानंतर मी हात कडेवरचे काढावेत असं वाटतं का तुला. बघा प्रश्न काय. रुक्मिणी म्हणाली नाही, काढणार नाही तुम्ही, मला माहिती आहे म्हणाले. परत दुपारी अर्धा तास झाल्यानंतर जेवणाची सुट्टी झाली, परत लोक आले, परत अशाच प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं लोकांचं सगळ्यांचं मागणं पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवल्यावर झालं. असं झाल्यानंतर जवळजवळ 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, तरी देखील मागण्या व्यतिरिक्त एकही मनुष्य पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला नव्हता. 5 वाजता एक गोंगडं घेतलेलं एक शेतकरी, डोक्यावर पागोटं होतं, तो आतमध्ये आला, गोंगडं बाजूला ठेवलं, पागोटं काढलं आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून काय म्हणाला, पांडुरंगा तुझ्या दर्शनाने मी आज धन्य झालो. काय म्हणाला, देवा तुझ्या दर्शनाने मी आज धन्य झालो. पांडुरंगाने कडेवरचे हात ठेवले आणि त्याच्या पाठीवरती ठेवले. म्हणे पंढरपूरला माझ्या दर्शनासाठी असलेला हा एकमेव व्यक्ती आलेला आहे म्हणजे सकाळपासून. कुणाची चूक नाही आहे, पण गडबड प्रपंचिक माणसाच्या बाबतीत काय जीवनात आहे ते सांगतो, ऐकून घ्या. देव हा अत्यंत दयाळू आहे. देवाला काहीही सांगण्याची गरज नाही की माझ्या बाबतीत असं करा, माझ्या बाबतीत तसं करा, अजिबात सांगण्याची गरज नाही आहे. तो अत्यंत प्रेमळ आहे. तुमच्या मनात काय आहे हे त्यांना कळतं आणि संतांना कळतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, 8 दिवसानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार येतो तुम्हाला आज कळतो. तुमच्या मनात जर 8 दिवसांनी असा विचार, असं व्हावं, असं होऊ नये असं वाटत असेल, ते म्हणले मला आजच कळतं, तुम्ही सांगायची काय आवश्यकता आहे. कारण ते कृपाळू आईप्रमाणे असतात संत. हे
आईप्रमाणे. आईचं मुलावरती जसं प्रेम असतं तसे संत मुलावरती प्रेम करतात. म्हणून त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त काय होतं की त्यांनी जी वचनं दिलेली आहेत त्या वचनावरती श्रद्धा ठेवायला लागते. आता वचन काय सांगितलं त्यांनी, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. महाराजांनी सांगितलं जेथे नाम तेथे माझे प्राण. याचा अर्थ काय की म्हणाले तुम्ही जर नाम घेत असाल तर माझा प्राण तुमच्याजवळ असतो. आणि प्राण म्हणजे प्रत्यक्ष महाराज आपल्याबरोबर राहतात. तर माणसाने ही अनुभूती घेतली पाहिजे असं मी प्रार्थना करून सांगतोय तुम्हाला. तुम्ही सतत जर नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला तर जे नाम तुम्ही आज घेताय उद्या 5 मिनिटांनी वाढवा, 10 मिनिटांनी वाढवा. काही काळाने असं वाटेल की नामाशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्हाला नामाशिवाय चैन पडणार नाही त्यावेळेला तुम्ही जग जिंकलं. पाठ थोपटून घ्या. काय वेगळं तुम्हाला पाठ थोपटायची गरज नाही आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरती समाधान येईल, प्रसन्न राहाल. आणि माणूस तुम्हाला सहज म्हणेल अरे वा आज काय विशेष काय घडल्यावर तर चेहरा प्रसन्न आहे. तुम्ही सांगाल घडलेलं काही नाही, मी प्रसन्न राहतो नामस्मरण केल्यामुळं. आणि अशी प्रसन्न भावाची माणसं पाहायला संत मंडळी भेटलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये बसलेत, ते तुमचं गारणं ऐकायलाच बसलेलेच नाही, मी खोटं नाही सांगत तुम्हाला. ते प्रसन्न माणसाच्या शोधात आहेत. कोण येऊन सांगतोय का मी समाधानी आहे. जे काय आहे ते महाराज भगवंताच्या कृपेने योग्य आहे म्हणा, योग्य. याचं कारण असं आहे की आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला धन संपत्ती प्राप्त होते. हे अत्यंत खरं आहे. याचं उदाहरण सांगतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज म्हणून गेले. ते कर्नाटकातले. त्यांच्या अंगावरती कोड होता, कोड. पण त्यांची नामस्मरण साधना एवढी मोठी होती की असा अंगारा फुंकला की सर्प तयार व्हायचा. सुरक्षेसाठी सर्प तयार व्हायचा. ह्याचं कारण सांगतो. गोंदवल्याला रामनवमीच्या उत्सवाला एक ग्रस्त नागप्पा म्हणून होते. तर त्यांनी काय केलं, भरपूर पैसे घेतले जवळ आणि उत्सवाला ते म्हणले मी चाललोय कर्नाटकातून, पण मला रस्त्यात कोणी लुटलं तर काय करायचं. म्हणून ब्रह्मानंद महाराजांना ते म्हणाले की असं करा की माझ्याबरोबर कोणीतरी मनुष्य द्या. थोडे मनुष्यबरोबर कोण देणार म्हणाले तुला. तर नाही पण मला भीती वाटते, माझे पैसे जर कुणी लुटले तर काय करायचे, पैसे पोचवायचे आहेत रामनवमीच्या उत्सवाला गोंदवल्याला. थांब म्हणून एवढी भीती वाटते ना. अंगारा घेतला आणि फुंकले. ते चालले त्या रस्त्याच्या बाजून 2 मोठे सर्प असे सळ करत चालले होते. अंदाजे अर्धा 1 किलोमीटर गेल्यानंतर ते सर्प बघून यांना भीती वाटल्या. कारण ब्रह्मानंद महाराज तिकडेच थांबलेले. त्यांना भीती वाटायला लागली. ते परत आले, प्रार्थना केली, म्हणाले माझ्यावर फक्त सुरक्षेचं कवच ठेवा, हे सर्प नष्ट करा. मग सर्प नष्ट केले. अशी इतकी नाम साधने, ही नामाने त्यांना प्राप्ती झालेली आहे. ही नामामध्ये रामनामाची अपरिमित शक्ती, शेषाची वर्णिता कुंडली मती, वेदाची न चाले गती, शास्त्रे लज्जित बैसली. शास्त्र लज्जित बसतात रामनामासमोर. आणि इतकंत प्रेम. आणि प्रत्यक्ष उमेसह स्मरे शंकर. हे शंकरांनी काय केलं आहे, अखंड रामनाम घेतलेलं आहे. ह्याचं कारण सांगतो. एकदा पार्वतीनेच देवांना प्रश्न विचारला, हे देवा महादेवा, म्हणाले ह्या समुद्रमंथनातून निघालेलं असं अघोर असं विष देवा तुम्ही शमवलं कसं. कारण तो विषाने प्याला केलेला आहे म्हणून ना. शंकरांनी तो विषाचा प्याला प्याला आहे म्हणून निळकंठ झालेला आहे, कंठ त्यांचा निळा झालेला आहे. ते कसं काय शमवलं. तर देवानी पार्वतींना सांगितलं की पार्वती हे विष राम, मी त्या विषाला राम जोडला म्हणे. विषाला राम जोडला म्हणजे रामनाम घेतलं आणि विश्राम पावलो. शंकर शांत जे झालेत ते रामनामामुळे झालेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून पार्वती आणि शंकर प्रत्यक्ष सतत रामनाम घेत असतात. मग ते म्हणाले प्रत्यक्ष उमेश हे स्मरे शंकर, तेथे मानवाचा पाड काय, तुम्ही आम्ही कोण आहोत त्याच्यासमोर. जर शंकरच प्रत्यक्ष त्यांचं स्मरण करतात तर आपण कोण आहोत. तर असं भगवंताचं नाम आपण सतत कंठी घेतलं पाहिजे. आता दुसरं सांगतो तुम्हाला. हे का करायचं असं. का तर आयुष्याचा स्पॅन हा फार कमी आहे. किती आहे, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, याच्यापेक्षा किती जगतो मनुष्य. पण त्यातला वेळ देखील खर्च किती होत असतो इकडं बघितलं पाहिजे. कुठं नाही सांगत. आपला वेळ 6 ते 7 तास झोपेमध्ये जातो, 7 ते 8 तास प्रपंचाच्या कामामध्ये जातो, 2 ते 3 तास स्वतःच्या स्वच्छतेमध्ये जातो. अहो संडास बाथरूममध्ये 2 तास जातात दिवसातले माणसाचे. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. घरची कामं ह्या सगळ्यामध्ये इतका वेळ जातो. उरतात फक्त 3 ते 4 तास. म्हणजे 3 ते 4 तासामध्ये नामस्मरण केल्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. काय कधी घेणार नाम. आणि भक्त प्रल्हाद, मागच्या वेळी मी सांगतो, भक्त प्रल्हादांनी सांगितलं आहे की भगवंताची उपासना लहान वयापासून करा. का
तारुण्य मिळेल का नाही माहिती नाही. लक्षात ठेवा, तारुण्य मिळेल. कितीतरी लहान वयात जातात ना मुलं. बघा ना दवाखान्यात, पेडियाट्रिकडे जाऊन चौकशी करा. लहान वयात मुलं कितीतरी जातात. कोण उपज जातं, कोण 3 महिन्यात जातं, 6 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं. किती वयात मनुष्य देह सोडू शकतो का, हे प्रत्यक्ष युधिष्ठिराला श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. आणि युधिष्ठिराला श्रीकृष्णांनीच विचारलं होतं, ह्या कलियुगातला चमत्कार काय. तर वेगवेगळ्या वय असताना मनुष्य हे जग सोडतो, हे ह्या जगातलं, ह्या कलियुगातलं वैशिष्ट्य. कधी जाईल देह सांगता येत नाही हो. नाशिवंत देह जाणार सकळ. महाराजांनी पुढे वाक्य सांगितले, काळ संगतीशीर आहे. वाक्य ऐका नीट. काळ संगतीशीर आहे, केव्हा घालील घाये. नीट ऐका, केव्हा घालील घाये हे न कळे. प्रत्येकाच्या संगतीमध्ये संगतीला काळ आहे. फक्त तुमची योग्य वेळ आलेली नाही आहे ती, म्हणून तो आहे, नाहीतर तो तुमची वाट पाहतोय. तर अशा वेळेला काळाला देखील परतवायचं असेल तर हरिनाम मुखामध्ये, मग आता तुम्ही हरिपटात काय म्हणता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता ह्याचा अर्थ काय मला सांगा. आपण म्हणतो हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा म्हणजे हरी नाव घ्या, रामकृष्ण हरी. पुण्याची गणना, आणि एकमेव हा शब्द असा जोडलेला आहे, बाकी कुठेही पुण्याची गणना शब्द नाही. काढून बघा तुम्ही सगळं ज्ञानेश्वरी वाचा, त्यामध्ये लिहिले फक्त पुण्य, फक्त नामस्मरणाने तुम्हाला प्राप्त होतं. बाकी कशात लिहिलेलं नाही त्यांनी. काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. पुण्य फक्त नामस्मरणानेच प्राप्त होतं. म्हणून तुमचा बँक बॅलन्स किती असू द्या, नामाचा बॅलन्स वाढवा. मी तर सर्वांना प्रार्थना करून सांगतो, कमीत कमी पुढचा जन्म मनुष्याचा यावा यासाठी तर नाम घ्या. सोपं नाही आहे. नाम जर तुम्ही घेतलं तर 100% भगवंताला किंवा त्या सद्गुरूंना तुमची इच्छा पुरवावी लागते, कारण ते नामासाठी ताणलेले आहेत. ज्या माणसाला नामाची गोडी लागेल, जो माणूस सतत नाम घेईल, ते काय करतात, प्रारब्धाने तुमचा देह जायचा तेव्हा. पण ते म्हणाले, माझ्या माणसाचा मी अंतकाळ साधू शकतो, असं माझ्या सद्गुरूंनी दिलेलं वरदान आहे. परत आता सांगतो, माझ्या माणसाचा म्हणजे ज्या तुम्ही सद्गुरूंच्या आहात त्यांचा अंतकाळ साधू शकतो. अंतकाळ साधणं म्हणजे काय, तर मला तुम्हाला सांगायचं आहे. अंतकाळ साधणं म्हणजे काय, की ज्या वेळेला जी काही घडी मनुष्याची शेवटची असते, काही सेकंद असतील, मिनिट असेल, जे असेल ते, तर काय होतं, त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत, ज्या गोष्टी, तर त्या गोष्टी आठवायला लागतात. त्यावेळेला त्या गोष्टी आठवतात. हे सत्य परिस्थिती आहे. आणि त्या गोष्टी जर आठवल्या तर श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे अंते मतिसा गती. काय म्हणलेलं आहे, अंतकाळी जी वासना असेल तसा जन्म प्राप्त होणार. अंतकाळी जी वासना तुम्ही ठेवली असेल, आमच्या कोणाला आठवलं अंतकाळी, त्याच्याच संदर्भात जन्म होणार तुमचा. तर ते म्हणाले, मी अंतकाळ साधतो म्हणजे नेमकं काय, तर मी त्या अंतकाळी त्याचा जो देह डोका आहे ते मांडीवर घेतो म्हणाले. हे सद्गुरू आहेत, ते मांडीवर देह घेतात आणि ते काय, त्याचं काय करतात, त्याच्या भोवती नामाचं वलय तयार करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं नामाचं वलय तयार होतं. आणि नामाची शक्ती एवढी प्रचंड आहे की त्यामुळं इतर वासना जरी असल्या तरी त्यावेळेला त्या ठिकाणी जवळ येणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो, नामामध्ये अपरिमित शक्ती आहे, अतिशय शक्ती आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय, मी जरी गेलो तरी नाम शिल्लक राहणार आहे. हे संत जरी, आता आज मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज जाऊन किती वर्ष झाली, 1200 सालातली गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराज 1913ला देव ठेवला, अक्कलकोटचे स्वामी काहीतरी 1800 समथिंग, अशा ह्याच्यात ही गेलेले संत मंडळी सगळी. पण त्यांनी दिलेलं नाम कसं आहे का नाही शिल्लक. अरे तुम्ही घेताय म्हणून ते शिल्लकच आहे ना. आज लाखो लोक नामं घेत आहेत, आज लाखो लोक नाम घेत आहेत, स्वतःच्या जीवाचं कल्याण करत आहेत. लक्षात ठेवा. म्हणून नाम हे इतकं स्वयं, आणि नाम हे स्वयंसिद्ध आहे. नाम हे स्वयंसिद्ध असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारच्या उपाधीची गरज नाही. परत एकदा सांगतो, नामाविषयीची शंका कुणी जर उठून विचारले तरी मी त्याचं उत्तर देईन. कुठली शंका काढा, नामाला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही आहे. उपाधी नाही म्हणजे स्नानाचं बंधन नाही. अगदी मी तुम्हाला महाराजांच्या वतीनं सांगतो, स्नानाचं बंधन नाही. महिलांना तो 4 दिवसाचा पिरियड, त्याचं बंधन नाही. परत एकदा सांगतो, नाम घ्यायला कशाचं बंधन नाही आहे. तुम्ही तुमचं बा शरीर तेवढं तितकं साथ करत नाही आहे, तुम्ही पडून अगदी आरामशीर टेकून तक्क्याला वगैरे बसून नाम घेऊ शकता.
कोणाला खुर्चीत बसून नाम घ्यायचं आहे, खुर्चीत खाली बसता येत नाही, खुर्चीत बसून नाम घ्या. नाम हे थेट भगवंतापर्यंत पोचण्याचं साधन आहे. नाम हे थेट भगवंतापर्यंत पोचतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण टेलिफोन मोबाईल करताना बोलताना तुम्ही फोन गेला, तिकडे रिंग वाजली, जेव्हा तुम्ही नाम घ्यायला सुरू करता तेव्हा भगवंत तिकडे टेलिफोन उचलतो तुमचा आणि तो ऐकत राहतो तुमचं नाम, तुम्ही नाम घेता येते. मग मला सांगा, डायरेक्ट संवाद आवडेल का तुम्हाला पत्रव्यवहार आवडेल? इतर जी साधनं आहेत ती पत्रव्यवहाराप्रमाणे आहेत ना. तर पत्र केव्हा पोचेल माहिती नाही आहे, ते केव्हा पोचल्यानंतर त्यांनी उत्तर पाठवलं ते आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही आहे. पण नाम घेतल्याने काय होतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. तो मला आनंद आहे ना. प्रत्यक्ष फोनवर तुम्ही भेटला, आपण म्हटलं आपा ऐका, अरे तुम्ही बोला कसं काय विचारतोय. तर हा जो फायदा आहे हा नामामध्ये फायदा आहे. म्हणून आज मी विषय तो मुद्दाहून जास्त ठळकपणे सांगतोय. काही करा, कृपा करा, पण नाम अर्धा तास, 1 तास, 2 तास, ज्या ज्या वेळेला फावला वेळ मिळेल तेव्हा नाम घेतल्याशिवाय राहू नका. दुसरं सांगतो, मना सांगा टी व्ही बघायची आवड आहे का, टी व्ही बघताना नाम घ्या. कुठं सांगत नाही. कोणतरी म्हणेल तुम्हाला, अरे काय टी व्ही बघतोय, सिरियल बघतोय, नाम घेतोय का? नामामध्ये अशी शक्ती आहे की काही काळाने टी व्ही बघण्याची इच्छा तुमची कमी होऊन जाईल आपोआप. टी व्ही बघण्याची इच्छा कमी होऊन जाईल आपोआप. काही सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हीच म्हणाल टी व्ही बंद करून टाका, मी जपामध्ये राहते. का? तिथे नामाची शक्ती आहे ना, कुणी सांगून येत नाही आहे. आणि संत काय करतात, संतांच्यामध्ये अशी ताकद आहे गोंदवलेकर महाराजांच्यामध्ये, की तुम्हाला ज्या गोष्टीची प्रापंचिक आवड आहे त्या आवडीतून तुम्हाला ॲटोमॅटिक बाहेर काढतात. त्याचं एक तुम्हाला आज गोष्ट फार सुंदर सुंदर सांगणार आहे. एक राधाबाई नावाच्या एक व्यक्ती गोंदवल्यामध्ये होत्या, महाराजांच्या सेवेमध्ये असायच्या, सारवायच्या वगैरे सगळं करायच्या, काम करायच्या. पण त्यांना जरा सोन्याचे दागिने घालायची जरा आवड होती. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड होत असते. तर त्यांच्या हातात 1.5 तोळ्याची अंगठी होती, जाड सोन्याची. तर एकदा काय झालं, सारवता सारवता ते शेण्याच्या ह्याच्यामध्ये अंगठी जी आहे ती हातातली निघाली, ओलं झाला हात, आणि ती अंगठी हरवली कुठंतरी. जीव बेचैन झाला सगळा. काय करावं काय करावं काय करावं. महाराजांना जवळ गेल्या. महाराज म्हणल्या, काय हो एवढं घाबरलाय, काय झालं एवढं तुम्हाला, इतकं तुम्ही नाम घेता आणि काय झालं? पण महाराज अंगठी कुठं गेली हो, मला काय झोप लागणार नाही आता म्हणाले. महाराजांनी एवढंच ना की एवढी केवढ्याची होती म्हणले, 1.5 तोळे ना. आम्हा म्हणाले ती अंगठी तुम्हाला 1 महिन्याने परत मिळणार आहे म्हणाले. काय म्हणाले, ती अंगठी तुम्हाला, सत्य घटना नाही, लिहिलेली स्टोरी नाही, ही घडलेली घटना आहे गोंदवल्यात. 1.5 तोळ्याची अंगठी तुम्हाला 1 महिन्याने मिळणार आहे. फक्त रामसेवा कमी करू नका. आता अंगठी मिळणार आहे म्हणजे सेवा डबल झाली. गेलेली अंगठी प्राप्त होणार आहे, सेवा डबल. रोज अगदी रामाला हार, नंतर तो अंगणात सडा, रांगोळी सगळं घालून सगळं रोज सेवा. 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर त्यांनी विचारलं महाराजांना की महाराज आज महिना झाला हो बरोबर, आज अंगठी मिळणार का? महाराज म्हणजे थांबा, अजून एक 15 दिवस जरा वेळ वाढवतोय म्हणाले. 15 दिवसांनी मिळेल. आता गंमत बघा, 15 दिवसांनी पुढे सेवा चालू ठेवली, अजिबात कमी नाही. काय अंगठी मिळणार ना, अंगठीमध्ये जीव अडकलेला. तर बरोबर 15 दिवसांनी काय झालं ते सांगायचं आहे तुम्हाला. एक शेतकऱ्याने महाराजांना नवस बोलला होता की मी शेतामध्ये माझ्या विहीर काढतोय, त्या विहिरीला जर उत्तम पाणी जर लागलं तर मी तुम्हाला 1.5 तोळ्याची अंगठी आणून देईन. आणि त्यांच्या विहिरीला एवढं मोठं पाणी लागलं की विहीर ओथंबर व्हायला एवढं पाणी. मग खूप आनंद झाला. त्यांनी ती 1.5 तोळ्याची अंगठी महाराजांच्याकडे आणली, महाराजांनी दिली. तशीच अंगठी महाराजांनी घेतली आणि त्या बाईंच्या हातात नेऊन दिली. आता ऐकण्यासारखं आहे पुढं. मग ते झालं, त्या अंगठीत केवढा आनंद झाला जोरदार. महाराज म्हणे कसं काय हो, सगळं मिळाली वगैरे सगळं. पण त्या बाईला कुठून तरी कळलं की ही अंगठी माझी नाही आहे, महाराजांना कुणीतरी दिलेली आहे, ती मला त्यांनी दिलेली आहे. तेव्हा महाराजांना त्या म्हणाल्या की महाराज की कुणीतरी तुम्हाला दिलेली अंगठी तुम्ही मला दिली. अगं म्हणे तुला अंगठी मिळण्याशी मतलब आहे ना, आणि आज मी तुला ही अंगठी रामाचा प्रसाद म्हणून दिलेली आहे. ऐका, शब्द ऐका, रामाचा प्रसाद म्हणून ही अंगठी तुम्हाला दिलेली आहे. त्या दिवशीपासून ती अंगठी त्यांनी देवघरात पूजेसाठी ठेवली. म्हणजे ज्या महिलेला अंगठी घालण्याची आवड होती ती महाराजांनी कशी कमी केली? अंगठी तर दिलीच, पण त्या अंगठीचा उपयोग कशासाठी झाला? पूजेमध्ये करमट. का? तर रामाचा प्रसाद आहे तो. अशी खूबी महाराज करतात. तुम्हाला अत्यंत टी व्ही पाहायचा का? मी अनुभवलेलं सांगतो. मी जो मोठा टी व्ही घेतला 55 इंचाचा, 3 महिन्यामध्ये आवड कमी करून टाकली. आता तो टी व्ही बातम्यासाठी कधी बघितला तर बघतच नाही. मला म्हणायचं हेतू काय की घेऊन देतात, पण तुम्हाला त्यातली गोडी. कारण ह्याचं कारण असं आहे की कोणत्याही संतांचा किंवा सद्गुरूंचा जो तुम्हाला जो
काही गाठ पडती किंवा तुमचा जो त्यांच्याशी योग येतो तो तुम्हाला तुमच्या जीवनाची परमार्थिक वैभव वाढण्यासाठी ते केलेलं आहे. तुम्हाला प्रपंचाची आवड निर्माण झाली तर ते संतच नव्हेत ना. संत हे प्रपंचापासून तुम्हाला गोडीनं परावृत्त करतात. काय करतात? गोडी लावतात तुम्हाला. आता तुम्ही संध्याकाळी रोज इथे उपासना करता, काहीतरी थोडा वेळ तर प्रपंचातनं बाजूला होता का नाही? एक सत्यमेव हरिपाठ चालतो तर एक पाऊण तास 1 तास तरी तुम्ही प्रपंचाचं जे काम आहे ते तरी सोडून इथं प्रेझेंट असता करता. ही गोडी म्हणजे हे जे तयार झालं हे कशामुळे तयार झालं? तुमची काहीतरी साधना झालेली आहे. त्या साधनेच्या शक्तीनं तुम्ही बाजूला झालात आणि ते तुम्ही करत आहात की तुमच्या नावावर पुण्याचा संचय होतोय, 100% होतोय. फक्त प्रश्न असा आहे की खरा जो आनंद आहे तो त्याच्या पुढे आहे. त्याच्या पुढं म्हणजे सतत प्रसन्न राहण्यात आहे. चेहऱ्यावरती हास्य पाहिजे. महाराज म्हणायचे की खरा परमार्थिक मनुष्य तुम्हाला असा दिसेल की तो चेहऱ्यावर प्रसन्न राहील, बघितल्यानंतर हसेल. हसल्यानंतर तुम्हाला कसं मनाला बरं वाटतं का नाही? बघा तुम्ही चेहरा पाडून बसा, उगाच असा करून बसा. तो जवळ जाणं म्हणून लांब जाऊन बसतो तुमच्यापेक्षा. कारण तो म्हणेल मला ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, हा अजून दुसरा काहीतरी प्रॉब्लेम मला सांगेल. म्हणजे माझी प्रश्न आहेत या व्यतिरिक्त तो मला अजून सांगेल. त्यामुळं काय होतं? पण प्रसन्न असेल तर हसतोय, वा वा काहीतरी जोरदार आहे वाटतं, मग तो अजून काहीतरी सांगतो, मन प्रफुल्लित करतो. जसं आपण इथे जर अत्तर लावलं ह्याचा काय फायदा आहे? मी स्वतःही वास घेऊ शकतो आणि हाच हात मी यांच्या नाकासमोर नेऊ शकतो, यांना नेऊ शकतो, यांच्या ठिकाणी नेऊ शकतो. त्यामुळे काय होऊन जाईल? ओव्हरऑल सगळ्यांना बरं वाटेल, वा चांगला सुगंध, चांगला अत्तर आहे. आणि हेच जीवनात करायचं आहे. 4 गोष्टी ते म्हणाले तुम्ही चांगल्या सांगितल्या तर तुम्हाला 100 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. आणि एक गोष्ट खराब सांगितली तर 100 लोक तुमच्यापासून पळून जातील. हे जीवनाचं सत्य आहे. तर आपण ते करूया. मी तुम्हाला सांगतो की परमार्थ म्हणजे फार अवघड नाही आहेच काय. वेदातले मंत्र वगैरे काही नको आहेत. आता आम्ही वेदातले मंत्र म्हणतो, हा चैतन्य म्हणतो वगैरे, हे सगळी विद्या पोट भरण्यासाठी मिळालेली आहे. खरं जे साधन आहे ते नाम आहे, खोटं नाही सांगत. महाराजांना अनेक शास्त्री भेटायला आलेले होते. तेव्हा महाराजांची प्रसन्नता बघून शास्त्री भाऊ म्हणाले की महाराज यातलं आम्हाला काहीतरी मिळेल का? तर महाराज मिळेल की म्हणाले. तुम्हाला म्हणे मी आज माळ देतो, रामनाम घ्यावं लागेल तुम्हाला. याचं उदाहरण देतो तुम्हाला की हे महाराजांचे मगाशी मी सांगितलं ब्रह्मानंद महाराज की त्यांना 6.5 महिन्यामध्ये ब्रह्मपद प्राप्त झालेलं आहे. किती महिन्यामध्ये? 6.5. आता कसं ते सांगतो तुम्हाला. 6.5 महिन्यामध्ये त्यांनी मध्य प्रदेशमध्ये एका जीर्ण शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन बसले आणि जपसाधना एवढी केली की खाण्यापिण्याचं सुद्धा त्यांना भान राहिलं नव्हतं. त्यांना तिथं मिळायचे, कंदमुळे मिळायचे वगैरे सगळं. सर्प फिरायचे पिंडीवरनं. प्रत्यक्ष घटना घडलेली. ही घटना साधारणतः 1892-93 सालची आहे. सर्प फिरायची पिंडीवरनं. ह्यानं काय करायचे नाही, अंगावरनं फिरायचे. तर एवढी साधना झाली की 6.5 महिन्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पिंडीतून बाहेर आले. महाराज म्हणजे मनुष्य नव्हते, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष मारुती अवतार होते गोंदवलेकर महाराज. पिंडीतून असे प्रकट झाले आणि ब्रह्मानंदांना जवळ घेतलं आणि आजपासून म्हणाले, त्यांचं नाव आता अनंत शास्त्री गाडगोळी, पण त्या दिवशीपासून त्यांना म्हणाले ब्रह्मानंद महाराज आजपासून म्हणजे तुम्हाला ब्रह्मपद प्राप्त झालेलं आहे. कारण ज्यांना सर्पसो अंगावरून फिरतात काय होत नाही. तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथून कर्नाटकात जा आणि कर्नाटकामध्ये रामनामाचा प्रसार करा. तर त्यांना ज्यावेळेला ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर बऱ्याच शिष्यवर्गाने विचारलं की हे तुम्हाला लवकर कसं काय साधलं? कारण तुम्हाला सांगतो ब्रह्मपद प्राप्त होणं ही इतक्या एका जन्मातली गोष्ट नव्हे, अनेक जन्म त्यासाठी घ्यावे लागतात. तर तुम्हाला तर एवढ्या लवकर कसं काय? तर ते म्हणले मला जीवनात 2 गोष्टी कळल्या, फार ऐकण्यासारखं ही गोष्ट. 2 गोष्टी कळल्या. या जगामध्ये 2 प्रकारची वैभव आहेत. लक्ष द्या, या जगामध्ये 2 प्रकारची मोठी वैभव आहेत. एक वैभव आहे ते परमार्थिक वैभव, खूप नामस्मरण, साधना, प्रसन्न राहणं. दुसरं वैभव म्हणजे ऐहिक वैभव, प्रापंचिक सुख, गाडी, बंगला, मुलं, उत्तम कपडे, दागिने, धनधान्य, सगळं उत्तम घरामध्ये सगळं आहे. हे ह्याला म्हणतात प्रापंचिक वैभव. 2 प्रकारचे ह्याच्या व्यतिरिक्त वैभव नाही कुठलं. तर काय झालं म्हणाले, या दोन्ही वैभवाविषयी मी विचार केला, चिंतन केलं. ऐका, या दोन्ही वैभवाविषयी विचार केला. तरुण होते त्यावेळेला ते म्हणाले परमार्थिक वैभव मिळवण्यासाठी काय पाहिजे? तर परमार्थिक वैभवामध्ये नशीब कमी असेल तरी चालेल, प्रारब्धाची साथ नसली तरी चालेल. कारण परमार्थिक वैभवासाठी सतत प्रयत्न, म्हणून कलियुगी नामची श्रेष्ठ, इतर साधने बहुकष्ट एवं प्रयत्न ह्याची सार.
एवम एवम म्हणजे एकमेव, प्रयत्न हे सार आहे परमार्थाचं, प्रयत्न जो करेल त्याला प्राप्त होईल. तर म्हणाले परमार्थिक वैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची जबरदस्त साथ पाहिजे. प्रारब्ध कमी असेल तरी चालेल. ह्याच्या विरुद्ध प्रापंचिक वैभव, त्याला ऐहिक वैभव म्हणतात, ऐहिक सुख, हे मिळवण्यासाठी जबरदस्त नशिबाची साथ पाहिजे. प्रारब्ध मिळणार नाही. प्रारब्ध जोरदार असेल तर हे तुम्हाला सगळं प्राप्त होणार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कुणीतरी चांगले साधक म्हणून मोठा जन्म घेतला आणि त्यामध्ये कुठेतरी अशी इच्छा व्यक्त जर झाली की मला हे मिळावं, ते मिळावं, अमकं मिळावं, सगळं प्रापंचिक जी ज्या प्रकारची सुखं आहेत ती मिळावी, तर ते मिळतं, प्राप्त होतं. अन्यथा साधना नसेल तरी देखील तेही मिळत नाही. मग मी विचार काय केला, आणि ते मिळवताना देखील प्रापंचिक वैभव जेव्हा तुम्ही मिळवायला जाल, इथं काही मंडळी आहेत, किती कष्ट पडलेले आहेत तुम्हाला. गाडी असू द्या, काय घेताना त्रास झालाच ना. गाडी घेतली, कर्ज काढलं, कर्ज फेडलं, आहे ना, प्रत्येकाचा अनुभव आहे असा की ते करताना अतिशय क्लेश आहेत, फार क्लेश आहेत, त्रास होतो सारखा प्रापंचिक वैभव मिळण्यासाठी. या विरुद्ध परमार्थिक वैभवासाठी फक्त तुम्हाला बसण्याचे किंवा एकांतात राहण्याचे कष्ट आहेत, फक्त तेवढेच आहे, बाकी काही नाही. जरी पाय दुखत असल्या, पाय दुखतात, लांब करून बसण्याची तुम्हाला परवानगी आहे, पण तुम्हाला वेळ देणं मात्र गरजेचं आहे. परमार्थिक वैभव मिळवण्याला वेळ दिला पाहिजे. इकडे जर वेळ तो कॉमन आहे, मात्र वेळ सगळ्यासाठी दिलाच पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. तेव्हा मग मी विचार केला, दुसरं गोष्ट म्हणाले, प्रापंचिक वैभवचा मर्यादा अशी आहे की ते बरोबर नेता येत नाही. ह्याचं सर्वात मोठं दुःख आहे. बघा ना, कोट्यावधी 1 कोटी रुपये माझ्या नावावरती आहेत, पण माझा देह आत्ता जर गेला ते कुठं कोटी रुपये जाणार आहेत, वी डोंट नो. आणि आपल्याला माहिती नाही, आणि ज्याला मिळणार आहे त्याचा देखील त्याचा यथायोग्य वापर होईल का नाही माहिती नाही, काहीच नाही माहिती. त्याला देखील त्याचा फायदा होणार आहे का नाही त्याच्या नशिबावर अवलंबून आहे. असून काय करणार आहे तुम्ही? म्हणजे काय होणार आहे, प्रारब्धानुसार ते मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये क्लेश आहेत आणि ते बरोबर आहे, नेता येत नाही. ह्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. कुठल्याही माणसाला विचारा, श्रीमंत, मी एका माणसाला विचारलं, म्हणला प्रमोद इतकं जोरदार इकडं फार्म हाऊस आहे, हे आहे, ते आहे. ते म्हणलं जर आता मी आजारी असतो, मला काळजी वाटते की ह्याचं काय. म्हणलं त्याची अजिबात ते केव्हाही सोडायचं आहे म्हणलं, तेव्हा आत्ताच त्याच्यावरती पाणी सोडून टाका तर शांत होतील. हे सत्य, मला पुण्यातले ग्रस्त आहेत ते म्हणले माझं फार्म हाऊस लोणावळ्याला आहे. अरे का लोणावळ्याला फार्म हाऊस आहे, पण प्रकृती साथ करत नाही आहे, देह केव्हा जाईल माहिती नाही आहे. तेव्हा तिकडे लक्षात, रामनाम घ्या, महाराज तुमच्या उशाशी येईल, अंतकाळचा महाराज उशाशी येईल. मग ते काय म्हणाले की जर प्रापंचिक वैभवाची जर ही स्थिती आहे, बरोबर नेता येत नाही, पण याच्या विरुद्ध परमार्थिक वैभव बरोबर नेता येतो. मी तुम्हाला अजून सांगतो, परमार्थिक वैभव बरोबर कसं नेता येतं. जर या जन्मामध्ये तुमचा 1 कोटी, 1.25 कोटी, 3.5 कोटी जो होईल तो जप जर झाला असेल आणि तो तुमचा खर्च पडला नसेल, खर्च पडतो बरं का जप. तुम्ही जर माणूस दवाखान्यात आजारी आहे, देवा जरा थोडं साहेब कृपा करा, काही जप खर्च पडतो त्याच्यामध्ये, काहीच बोलला नाही, खर्च नाही पडत, त्याच्या प्रारब्धानुसार तो ठीक होईल, काय होईल. म्हणून शक्यतो जप करणाऱ्या माणसाने देवाला मागायचं नाही, फार काय, थोडंफार मागितलं ठीक आहे. जे माझ्या बाबतीत झालं ते सांगतो थोड्या वेळ, सत्य आहे, जे आपल्याला अनुभवाला तो सांगतो. तर मग काय होतं की प्रापंचिक वैभव मिळण्यासाठी क्लेश आहेत आणि बरोबर नेतं दुःख आहे. परमार्थिक वैभव बरोबर नेता येतं, त्यामुळे त्याचा आनंद आहे. ज्या वेळेला मी केलेलं नामस्मरण, जे मी काय रामनाम घेतो 4 तास